विद्यार्थी मित्रो, इतिहासाची साधने भाग 2 मध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रो, इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. एक, ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. जी आपल्याकडे उपलब्ध माहिती असेल त्या माहितीचं आपल्याला संकलन करायचं आहे आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे. 2, त्या माहितीची स्थळ व काळ याच्या संदर्भात माहिती करून घ्यायची आहे. 3, त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करायची आहे. आणि 4, उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे. या पद्धतीने केलेल्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय आपण पाहिलं. आता आपण पाहूया आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये. एक आहे, आधुनिक इतिहास लेखनामध्ये जी सुरुवात जी आहे ती योग्य प्रश्नांच्या मांडणीने होते. ही शास्त्रशुद्ध पद्धत असते. योग्य पद्धतीने त्याची सुरुवात, जी पद्धत शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी होते. दुसरी बाब, हे जे प्रश्न असतात ते भूतकालीन मानवी समाज घटकाने विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी व कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. आधुनिक इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य काय आहे, तर जे काही भूतकाळामध्ये घडून गेलेल्या काळामध्ये जे काही कृती असतील त्या कृतीचा संबंध कोणत्याही दैवी घटनांशी किंवा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. तिसरी बाब, या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्याचा आधार असल्याने त्याची मांडणी तर्कसंगत असते. चौथी बाब, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. आणि या वैशिष्ट्यांचा विचार केला असता या आधुनिक इतिहास लेखन परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने हिस्ट्री हा शब्द प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. ही आहेत आधुनिक इतिहास लेखनची वैशिष्ट्ये. पहिले आपण पाहिले इतिहास लेखन, आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये. आणखी महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, या वैशिष्ट्यांबरोबर याची बीज जी आहेत इतिहास लेखनाची ती प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळत असं मानलं जातं. आणि हेरोडोटस हा जो ग्रीक इतिहासकार आहे त्याने हिस्ट्री हा शब्द प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आपण पाहतोय. या आणि इतिहास लेखन 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रगती झाली. तत्वज्ञान आणि विज्ञान 2, वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचाही अभ्यास करता येणे शक्य झाले. 3, अमेरिका, युरोपमध्ये इतिहास व इतिहास लेखन या विषयासंबंधी विचार मंथन व्हायला सुरुवात झाली. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्व आलं. नेक्स्ट, याआधी होणाऱ्या ईश्वरविषयक चर्चा आणि तत्वज्ञान याऐवजी इतिहासाला महत्व आले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झालं. केव्हा? इसवी सन 1737 मध्ये. कुठे? जर्मनीमध्ये. जर्मनीमधील विद्यापीठाचं नाव कोणतं? गॉटिंगेन विद्यापीठ. ज्या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. महत्वाचे विचारवंत आपण पाहतोय. त्यामध्ये एक रेने देकार्ता 1596 ते 1650 हा त्याचा कालखंड आहे. त्याचे विचार कोणते आहेत?
ऐतिहासिक साधनांची म्हणजेच विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांची मधील जी कागदपत्र असतील त्याची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करायचा नाही. जोपर्यंत ती सत्य वाटत नाही तोपर्यंत ती कधीही म्हणजे स्वीकार त्याचा करायचा नाहीये. जोपर्यंत आपल्याला ती गोष्ट निसंशयरित्या प्रस्थापित होत नाहीये, खरी वाटत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार करायचा नाहीये. हा एक फ्रेंच तत्वज्ञ त्यांनी लिहिलेला ग्रंथ डिस्कोर्स ऑन द मेथड. त्यानंतर आपण पाहतोय व्हॉल्टेअर याची कारकीर्द 1694 ते 1778. मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये. हा फ्रेंच तत्वज्ञ आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव कॅन्डिड आहे. त्याने कोणते विचार मांडले तर इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावर लक्ष केंद्रित करायचं नाहीये. तर काय करायचं आहे तर तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी विचार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. म्हणूनच या व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. रेने देकार्ता याने सांगितलं एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्याचा स्वीकार करायचा नाहीये. यामध्ये आपण पाहतो याने कोणते विचार मांडले, वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यावर लक्ष केंद्रित करायचं नाहीये, तर समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी या संदर्भात विचार होणे आवश्यक आहे. म्हणजेच मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणता येईल. दुसरी बाब, तिसरा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याने कोणते विचार मांडले. याची कारकीर्द आहे इसवी सन 1770 ते 1831. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेलं पाहिजे. ऐतिहासिक वास्तव्य कोणत्या पद्धतीने? तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे, यावर त्याने भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासामध्ये जो काही घटनाक्रम असेल तो घटनाक्रम कसा असतो तर प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचप्रमाणे त्यांचे जे व्याख्यान आहे आणि लेख आहेत हे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या मध्ये ते संग्रही केलेले आहेत. आणि त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे रिझन इन हिस्ट्री. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्या पुस्तकाचं नाव आहे रिझन इन हिस्ट्री. म्हणजेच कोणत्याही घटनेचं आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चांती समन्वयात्मक मांडणी करावी हा द्वंद्ववादही सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. कोणी? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याने. कोणता विचार मांडला तर ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे. ऐतिहासिक घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. तिसरी बाब, इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करून चर्चेअर्थी समन्वयात्मक मांडणी करावी हा द्वंद्ववादही सिद्धांत त्यांनी मांडला. त्यानंतर आपण विचारवंत पाहतोय लिओपोल्ड रांके. इसवी सन 1795 ते 1886 या काळामध्ये त्यांनी कोणते विचार मांडले तर इतिहास संशोधनात चिकित्सक पद्धती कशी असावी याविषयी त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. इतिहास संशोधनामध्ये मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची असते. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वात महत्वाची
सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा शोध घेणे आवश्यक आहे. या शोधामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य होते आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रभाव दिसून येतो. 19व्या शतकामध्ये जे इतिहास लेखन झालं त्या इतिहास लेखनावर यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांची विविध लेखनाचं संकलन केलेलं आहे. कार्ल मार्क्स इसवी सन 1818 ते 1883 यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे बदल, वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत महत्त्वाचा आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते एक हा इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात. तिसरी बाब, समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत आणि त्याचा परिणाम काय होतो तो वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा असतो. म्हणजेच उत्पादन साधनाच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे दास कॅपिटल. ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हटलं जातं. ज्या विचार प्रणालीमध्ये राजकीय घडामोडी, राजे, नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यावर केंद्रित न करता तर त्यातील हवामान, त्या काळातील तत्कालीन स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणं महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. ॲनल्स म्हणजेच वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन इथून सुरू झाले. इतिहास लेखनात पुरुष प्रधान दृष्टिकोनांचा प्रभाव होता. जो एक सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सीमा द बोवा यांच्या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. मायकेल फुको इसवी सन 1926 ते 1984
फ्रेंच इतिहासकार 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फोको यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधला. पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. धन्यवाद.